प्राणीमात्रांवर दया केली तर त्याची परतफेड ते कशा पद्धतीने करतात याचं जिवंत उदाहरण जालन्यातील धावेडी इथं पाहायला मिळालं। लग्न झाल्यानंतर आंदण म्हणून गाय देण्याची प्रथा मराठवाड्यामध्ये आहे। साबळे कुटुंबाला आंदण म्हणून आलेल्या याच गायीने या कुटुंबाला भरपूर धनदौलत दिली। याच गायीच्या बळावर आज त्यांच्या गोठ्यामध्ये तब्बल 17 म्हशी आहेत। आजोबांपासून नातवांपर्यंत या गायीचं सगळ्यांनी दूध खाल्लं। याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साबळे कुटुंबाने वाजत गाजत या गायीचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतलाय। गायीला साडी चोळी आणि ओटी भरून ओवाळण्यात आलंय। अगदी माणसाच्या अंत्यविधीलाही लाजवेल अशा पद्धतीचा अंत्यविधी धावेडी येथे पार पडला। गाय दिली, एक 12 महिन्याचं पिल्लू होतं, ते लहानचं मोठं केलं आम्ही, त्यानं आम्हाला भरपूर धन दिलं। गाईचा एक अनुभव सांगते तुम्हाला। ती गाय इतकी गरीब होती की तिचं आम्ही कधी पण दूध काढायचो, दुपारा काढायचो, सकाळी कधी जायचं, गिल्लासात काढायचं, कशात काढायचं, लेकराला जावं लागलं तेव्हा दूध काढायचं। त्या गाईपासून इतकं चांगलं झालं आमचा वाडा भरायला। त्या गाईची मौत आम्ही अशी केली हिंदू धर्मासारखी, माणसासारखी त्या गाईची आम्ही मौत केली। तिला सगळं सामान आणलं, तिची ओटी भरली, साडी चोळी सगळं पद्धतशीर तिची ओटी भरली। ती गाय एक आमच्या घरची लक्ष्मी होती। असं वाटतं का आम्हाला की आम्ही नाही सांभाळलं तिला, तिनं सांभाळावं। आयुष्यभर ती गाय आमच्या आठवणीत राहील। आम्ही तिचं सगळं करणारे, दावं करणारे, तीर्थ करणारे, सगळं चटमासारखं पद्धतशीर। श्रीमंत साबळे आणि त्यांच्या पत्नी जेव्हा कुटुंबातून वेगळ्या झाल्या तेव्हा त्यांच्याकडे फक्त 2 पायल्या ज्वारी आणि 1 बहुळी नावाची कालवड एवढीच संपत्ती होती। लोकांच्या मोलमजुरी करून त्यांनी उदरनिर्वाह केला, परंतु बहुली गायीने त्यांना एवढं धनदौलत दिली की आज त्यांच्या गोठ्यामध्ये तब्बल 17 म्हशी आहेत। मुलं बाळं चांगले शिक्षण घेत आहेत, घरामध्ये दूध दुभतं आहे आणि सगळं संपन्न कुटुंब झालंय। आपल्याकडे असलेलं हे सगळं वैभव या बहुळी नावाच्या गायीमुळेच असल्याची भावना साबळे कुटुंबाची आहे। त्यामुळेच तिचं जेव्हा वयाच्या 32व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं तेव्हा या कुटुंबाने तिचा अंत्यविधी एखाद्या सौभाग्यवतीच्या अंत्यविधीला लाजवेल अशा पद्धतीने केला। माणसांप्रमाणेच या गायीचं 10वं 13वं आणि समाधी देखील बांधण्याचा या कुटुंबाचा विचार आहे। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, धावेडी।